बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईमधनं आहे आणि शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये घडत असलेल्या रामायण महाभारताची आहे। मुंबईचे एक नवीन रेल्वे स्थानक राम मंदिर रेल्वे स्थानक आणि या राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाच्या वेळेला सेना भाजप श्रेयवादाची चांगलीच लढाई रंगली। कार्यकर्ते आमनेसामने आले, जोरदार घोषणाबाजी झाली, बाचाबाची झाली आणि यामुळे कार्यक्रम स्थळी तणाव निर्माण झाला। यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या समोर घडत असलेला हा प्रसंग ते हतबलपणे पाहत होते, कारण त्यांच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता। सुरुवातीला भाजप कार्यकर्त्यांनी मोदी आणि राम मंदिराच्या घोषणा द्यायला सुरुवात केली, मग शिवसेना कार्यकर्तेही आक्रमक झाले। त्यामुळे भाजप नेत्यांच्या भाषणात सेना कार्यकर्त्यांनी व्यत्यय आणला, तर शिवसेना नेत्यांच्या भाषणात भाजपने घोषणाबाजी केली आणि राडा केला। अर्थातच सगळा गोंधळ अर्धा ते पाऊण तास सुरू होता, मात्र दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलीस झटत होते। पालिकेच्या तोंडावर नव्या प्रकल्पांची लोकार्पण आणि उद्घाटनाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि या सत्तेतलेच दोन पक्ष श्रेयवादावरनं एकमेकांशी भिडल्याचे चित्र आहे। आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचं भाषण सुरू झालं आणि भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे रावते चांगलेच संतापले। ते काय म्हणाले आपण पाहूया। मला शिवसैनिकांना एवढंच सांगायचंय, शिवसैनिकांनी शांत राहायचं, कारण आपण राम भक्त आहोत। शिवसैनिकांनी शांत राहायचं, कारण आपण राम भक्त आहोत। आणि अशाच प्रकारे शिवसैनिकही गोंधळ घालू शकतात, याचं भान बाकीच्यांनी ठेवायचं आहे। ठाकूर साहेब, तुम्ही किती सांगितलं तरी तुमच्या पत्नीला सीतेसारखा वनवास घडवला त्या लोकांनी, भाषण करू दिलं नाही। मोदी हा रामापेक्षा मोठा नव्हते नाही आहेत। आज राम मंदिरचा प्रश्न आणि राम मंदिरच्या उद्घाटनाकरता आपण आलेलो आहोत। ठरावामध्ये राम मंदिर रोड होतं, तो रोड काढून टाकण्यात आला आणि राम मंदिर हे नाव महाराष्ट्र शासनाने दिलं आणि माझ्या खात्यामार्फत या नामकरणावर शिक्कामोर्तब झाले, सांगताना मला अभिमान वाटतो। तुम्ही कंट्रोल नाही करू शकत, भाड्याची माणसं कंट्रोल करू शकत नाहीत तुम्ही। ठाकूरांनी आणलेली माणसं कंट्रोल करता येत नाही तुम्हाला, म्हणून चाललेलं आहे। आता तुमको का सांगा, मी नेता आहे पक्षाचा, हे मी ऐकून घेणार। शिवसेनेचा नेता उभा असताना बोलायला देणार नसेल तर मी पण शिवसैनिकांना आदेश देऊ शकतो। काय समजतात? मोदीची सभा हवी आहे की नाही विचारा। मोदीची सभा हवी आहे की नाही विचारा।